नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन यांचा प्रपोज डे असतो आणि त्याचं सेलिब्रेशन चाललेलं असतं. तर अर्जुनने सायलीसाठी सुंदर अशी रिंग आणलेली असते आणि गुडघ्यावर बसून तो सायलीला प्रपोज करत असतो. सायलीला म्हणत असतो की बायको, आजपर्यंत मी तुला कधीच प्रपोज केलेला नाही आहे किंवा या कोणत्या गोष्टी मी तुझ्यासाठी केलेल्या नाहीत, पण आज मी तुला आयुष्यभरासाठी 7 जन्मासाठी माझी बायको होशील का, असं प्रपोज त्याने केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्जुनने हे जे काही प्रपोज केलेलं आहे ते पाहून सायली मात्र खूप खुश झालेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीनं सुद्धा अर्जुनचं हे प्रपोज स्वीकारलेलं आहे. त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच सायली खुश झालेली असते आणि अर्जुनकडे तिचा हात देते. अर्जुन तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. सायलीला खूप छान वाटत असतं, कारण लग्नाला जवळजवळ 3 वर्ष होत आलेले आहेत आणि तरीही त्यांच्या बाबतीत हे झालेलं नव्हतं, प्रपोजल नव्हतं. त्यामुळं आता अर्जुनने स्वतः सायलीला प्रपोज केलेलं असतं आणि सायलीला हे 7 जन्मासाठी प्रपोज केलेलं असतं. त्यामुळं सायलीला मात्र खूपच छान वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली तर खुश झालेली असतेच, परंतु सायली ज्या पद्धतीने खुश झालेली आहे ते पाहून अर्जुनला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो. इकडे आपण पाहतो की सायलीच्या बोटामध्ये अर्जुन अंगठी घालतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. सायली सुद्धा पाहत राहते. अर्जुन सायलीला सांगू लागतो, एवढंच नाही तर मी आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत, असं म्हणत अर्जुनने त्याने जी कविता केलेली असते तो म्हणतो की मी तुझ्यासाठी ना 2 ओळी लिहिलेल्या आहेत. आणि मग अर्जुनने जी केलेली कविता आहे ती अर्जुन तिला वाचून दाखवतो. तेव्हा अर्जुनने तिथं केलेली कविता असते, आयुष्याला विणणारे तू अस्तर व्हावे, आपुल्या जगण्याचे भारीशे अत्तर व्हावे. अर्जुनने म्हणजे मराठीत अर्जुनने कविता करणं ही गोष्ट खूपच मोठी असते. आणि मग अर्जुनने ही कविता सायलीला वाचून दाखवल्यानंतर सायलीला सुद्धा खूप छान वाटतं, कारण एवढी भारी गोष्ट ही सायलीच्या बाबतीत घडलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन पाहतच राहतो, कारण त्याला या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटलेल्या असतात आणि सायली तर खूपच खुश झालेली असते. सायली म्हणते की एकच मिनटं, असं म्हणत सायलीने आता पुढचं काम करायला घेतलेलं असतं. ते म्हणजेच पेन घेते आणि त्या कवितेवरती पुढच्या 2 ओळी लिहायला घेते, कारण आता सायलीकडूनही ते सरप्राईज इकडे अर्जुनला मिळणार असतं. अर्जुनला खरं तर नवल वाटत असतं, कारण कविता करणं वगैरे ह्या गोष्टी आणि त्यात मराठीत अर्जुनने हे सगळं केले या गोष्टीचं सायलीला भारीच कौतुक वाटत असतं. मग सायली कवितेमध्ये पुन्हा 2 ओळी ॲड करते आणि अर्जुनच्या पुढे बसते आणि म्हणते, माझ्या साथीला कोण असावे पार शेवटी, या पडलेल्या प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. म्हणजेच या 2 ओळींनी खूप काही सांगून गेलेलं असतं आणि अर्जुन मात्र पाहतच राहतो. त्यानंतर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र त्या दोघांचाही प्रपोज डे हा अनोख्या पद्धतीने खूप छान असा सेलिब्रेट होत असतो. इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशी कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता किचनमध्ये येतात. अर्जुन किचनमध्ये आलेला असतो. फुल तयारी चाललेली असते, कारण अर्जुनला रोज सकाळी लवकर उठायचं असतं, सगळी तयारी करायची असते. आणि मग दोघीही एकमेकींना म्हणू लागतात की काल प्रपोज डे होता ना, मग अर्जुनने काय केलं प्रपोज डेसाठी, आणि ती अर्जुनला विचारू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय चाललंय ग अस्मिताई, काही नाही केलेलं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, काय हे, आज तर चॉकलेट डे, आज तर बनव सायलीसाठी चॉकलेट. तेव्हा तो म्हणतो की हां, मी माझ्या बायकोच्या आवडीचे चॉकलेट्स ऑर्डर करणार आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, तुझ्या जागी जर सायली असती तर तिने स्वतःच्या हाताने चॉकलेट्स बनवले असते. इकडे अर्जुन म्हणतो, इथे चहा कॉफी बनवायचे वांदेत आणि हे चॉकलेटचं बोलायला लागले, चॉकलेट कधी जमणार आहेत मला बनवायला, असं स्वतः अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र कल्पना अस्मिता दोघीही असतात आणि दोघीही पाहत असतात. तेव्हा कल्पना आणि अस्मिता म्हणू लागतात, झाले ना वांदे, नाही जमत ना, म्हणजे घर सांभाळणं, किचन सांभाळणं नाहीच जमत ना ह्या गोष्टी, बरोबर आहे, कसे आता तू मान्यच करून टाक. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी असं कुठं म्हटलंय, बनवतो म्हटलंय ना.
ह्या दोघींना मज्जा येत असते, कारण अर्जुन हरला हे त्याने मान्य केलं पाहिजे, कारण घरची कामं ही तेवढीच महत्त्वाची असतात आणि ती वेळेवर झाली पाहिजेत असं यांचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच सायली तिथे असते आणि सायली आल्यानंतर सायली म्हणते, काय बोलत होता तुम्ही, मी आला की थांबला? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही काही नाही बोलत. तेव्हा सायली म्हणते, बरोबर आहे, जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा मग तुम्ही तसंच करता ना. मग अस्मिता म्हणू लागते, बरोबर आहे, इथं जर अर्जुन असता ना की आल्याला म्हणला असता, माझ्याबद्दलच बोलताय, काय बोलताय सांगा, मला काय बोलताय सांगा. इकडे सायली म्हणत असते, कसं आहे, प्रत्येकाची एक स्पेस आहे ना, आणि ती दिली पाहिजे आपण त्याला. म्हणजे प्रत्येकाला त्याची त्याची पर्सनल स्पेस आहे. ठीक आहे. अर्जुन म्हणतो, तू पण बोलत नाही का मम्माबरोबर तिच्या कानाशी, आणि मी आले की गप्प बसलेली असते. सायली म्हणते, ठीक आहे, नका सांगू, तुमचं तुमचं पर्सनल असेल ना. असं म्हणत सायलीने विषय सोडून दिलेला असतो. इकडे अर्जुन अस्मिता एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे अस्मिताने सरळ सरळ पुन्हा सायलीची बाजू घेतलेली असते आणि तिघीजणी मिळून हसत असतात, कारण त्यांना तिघींना मज्जा येत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सचिन मोबाईलवरती काहीतरी पाहत असतो. पाठीमागून साक्षी येते आणि साक्षी सचिनला मिठी मारते. तेव्हा सचिन एकदम दचकतो. तेव्हा साक्षी म्हणते, नको काळजी करूस, नाही बघणार आहे मी तुझे मोबाईलमधले मेसेजेस वगैरे काहीच, त्यामुळं काळजी नको करूस, असं साक्षी सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण आता इकडे सुभेदारांच्या घरी तर खुश आहेत. इकडे साक्षी म्हणत असते की नाही, मला माहिती आहे काय होणार आहे ते, कारण साक्षीने ठरवलेलं आहे की आपण हायपर व्हायचं नाही. मग सचिन म्हणत असतो की नाही ना, मी नाही काही खोटं बोलत तुझ्याशी, मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवत नाहीये, असं इकडे साक्षी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र साक्षीला तो म्हणत असतो, कधीच मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. साक्षी म्हणत असते, मला माहिती आहे तू आत्ताही माझ्यापासून ती गोष्ट लपवतोय, हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तिच्याकडे पाहून सचिन म्हणत असतो की नाही, पण साक्षी म्हणत असते की मी तुला कोणाबरोबरच शेअर करू शकत नाही, कारण तुझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवतोय हे मला माहिती असलं तरीही मी तुला कोणाबरोबर शेअर करू शकत नाही, कारण मी त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून संपवणार आहे. म्हणजेच आता साक्षीने अस्मिताला संपवण्याचा प्लॅन केलेला आहे, कारण तिला असं वाटत आहे की नाही, अस्मिता ह्याच्या आयुष्यातून निघून गेली पाहिजे. इकडे अस्मिता मात्र घरी असते आणि मग अर्जुन, सायली सगळेजण तिथे असतात. चैतन्य तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अर्जुन वहिनी काय चाललंय, झालं का? आणि तेवढ्यातच सायली तिथे येते. पाहते अर्जुन तिथे काम करत असतो. सायली आता ऑफिसला निघालेली असते आणि मग सायली म्हणते की चला चैतन्य भाऊजी, आपल्याला पहिलं साईटवर जायचं आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन तिथून ओरडायला सुरुवात करतो, नाही, साईटवर अजिबात जायचं नाही, मी सांगितलंय ना, तिथं काही असतं, काही पडलं लागलं तर काय करणार आहे, सांगतोय ना मी. तेव्हा सायली म्हणते की मी कोण आहे, मी अर्जुन सुभेदार आहे ना आत्ता, त्याच्यामुळं अर्जुन सुभेदार हे साईटवर जातात, प्रत्येक ठिकाणी काम करतात. आणि इकडे तोपर्यंत अर्जुनच्या हाताला चटका लागतो. सायली धावत जाते, त्याच्यावरती प्रेमाची फुंकर मारू लागते, कारण सायलीला माहिती आहे की अर्जुन तिची किती काळजी करतो आणि त्या काळजीमध्ये हे सगळं झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुनच्या हातावरती फुंकर मारल्यावर इकडे कल्पना, अस्मिता सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण म्हणू लागतात की बरोबर आहे. तसे सायली लगेचच गेलेली आहे. मग सायलीला ते बोललं की सायली म्हणते, नाही नाही चला चैतन्य भाऊजी आपण निघूया. तेव्हा कल्पना इकडून म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का अर्जुन, तुझ्या डोक्यांमध्ये विचारांचं काहूर माजलेलं आहे, तो जो चटका बसलाय तो त्या विचारांनी बसलेला आहे, काम करताना चटका नाही बसलेला, किंवा ते भांडं चुकीचं आहे म्हणून तो चटका नाही बसलेला, असं इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुनचं म्हणणं असतं की नाही, मला माहिती आहे की चटका कशाने बसलाय ते, कारण अर्जुनला असं वाटत आहे की हा चटका जो आहे तो या भांडं गरम झालेलं होतं त्यामुळे बसलाय, पण त्याचं दुर्लक्ष होतं म्हणून हा चटका बसलाय, ही गोष्ट तो मान्य करत नसतो. आता अर्जुन चैतन्याने सांगितलेलं असतं की सायली वहिनी चला, असं म्हणत चैतन्याने निघायची तयारी केलेली असते आणि तेवढ्यातच सायलीच्या हातामध्ये जी फाईल असते त्या फाईलमधून ते हार्ट शेपचं जे लव्ह लेटर आहे ते खाली पडतं आणि मग चैतन्य ते लव्ह लेटर हातात घेतो आणि म्हणतो, मावशी हे बघ काय आहे. आणि सायली लाजत असते. तेव्हा अस्मिता म्हणायला सुरुवात करते, काल तर मी विचारलं होतं, मला नाही सांगितलं की काय झालेलं आहे ते, आणि आता हे काय, म्हणजे यांचा प्रपोज डे सुद्धा दणक्यात सेलिब्रेट झालाय.
मग सगळ्यांच्या समोर चैतन्य ती कविता वाचून दाखवतो आणि म्हणत असतो की आयुष्याला बोलणारे तू अस्तर व्हावे, आपुल्या वाजगण्याचे भारीसे अत्तर व्हावे. आणि तो म्हणत असतो की माहिती आहे का, चक्क हे जे अक्षर आहे ना ते अर्जुन सुभेदारांचे आहे आणि तेही मराठीत लिहिले. त्यानंतर मग सायली वहिनींनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजेच माझ्या साथीला कोण असावे पार शेवटी, या पडलेले प्रश्नाचे तू उत्तर व्हावे. हे ऐकल्यानंतर सगळेजण खुश झालेले असतात आणि मग चैतन्य म्हणत असतो की असा पेपर फाईलमध्ये ठेवू नये. प्रताप त्याला ईर्ष्याद म्हणून साथ देत असतो. त्याचबरोबर विमल सुद्धा तिथं असते, तीही बोलत असते आणि त्याचबरोबर तो म्हणतो की असा पेपर फाईलमध्ये ठेवू नये, लागेल तो क्लायंटच्या हाती. अशा पद्धतीने छान असं यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि मग प्रताप म्हणतो की सायली अर्जुनच्या या कवितामय प्रेमाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे फायनली त्यांचं प्रेम जे आहे ते आता पुढे येऊ लागलेलं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आता किचनमध्ये असतो, सायली ऑफिसला गेलेली आहे आणि त्यासोबतच अर्जुनने पुढची तयारी करायला घेतली. कल्पना तिथे येते आणि म्हणते काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय नाही, मी ना हे चॉकलेट बनवण्याचा प्रयत्न करतोय पण मला जमतच नाही. कल्पना म्हणते अरे काळजी करू नको, आपल्याकडे एक व्यक्ती आहे अशी की जी तुला खूप छान पद्धतीने चॉकलेट बनवायला शिकवेल. म्हणजे ती क्लाउड किचनही चालवते. आपली नुपूर आहे ना, आपण तिला फोन करूया, ती व्हिडिओ कॉलवरती शिकवेल आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं ते. हे त्यांचं चालू झालेलं असतं. तेव्हा कल्पनाने आता तो पर्याय दिलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल. मग नुपूरला फोन केला जातो. नुपूर म्हणजेच ती जी नुपूर क्लाउड किचन चालवते ती. आणि मग नुपूरला फोन केल्यानंतर नुपूर म्हणते कल्पना मावशी किती दिवसानंतर फोन केलास ना. ती म्हणते अगं अर्जुनला चॉकलेट बनवायचे आहेत ना. मग अर्जुन फोनवरती असतो आणि मग ती सांगत असते कसं आहे माहिती आहे का अर्जुन, तू चॉकलेट तर बनवतोयस पण त्याच्यामध्ये तू आत्ता विचार करतोय, टेन्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे ते चॉकलेट जे आहेत ना ते व्यवस्थित बनले जात नाही आहेत. त्यासाठी काय करायला लागणार आहे माहिती आहे का तुला. तर त्यासाठी तुला अगदी शांत डोक्याने, म्हणजे चॉकलेट्स तर बनवायचे आहेत पण त्याच्यामध्ये मनही तेवढे शांत पाहिजे आणि प्रेमानेही चॉकलेट ते बनले पाहिजेत. म्हणजेच त्या चॉकलेटमधील गोडवाही चांगला राहील आणि त्यासोबतच हे सगळं छान असं होईल आणि नक्की तुझे चॉकलेट छान बनतील. मग त्याला रेसिपी सांगायला सुरुवात करते. पहिल्यांदा 1 कप कोको पावडर घ्यायची. त्या पद्धतीने अर्जुनने रेसिपी करायला घेतलेली असते. जसं त्याला नुपूर सांगत आहे त्या पद्धतीने सगळं चालू झालेलं असतं आणि मग नुपूरने छान अशी रेसिपी सांगायला सुरुवात केली. अर्जुन त्या पद्धतीने सगळी ही तयारी करत असतो आणि चॉकलेट्स बनवत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की खरंच छान चॉकलेट बनवून झालेले आहेत, वाटलंच नव्हतं की एवढ्या छान पद्धतीने हे सगळं घडेल. त्यासोबतच अर्जुन आणि कल्पना खुश झालेले असतात. कल्पनाला पण छान वाटत असतं, म्हणजे सायली खुश होणार आहे, फायनली तिला हे चॉकलेट्स आवडतील असं त्यांचं सुरू आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नुपूर सुद्धा म्हणते की हो. मग तिला कल्पना म्हणत असते की येऊन जा गं नुपूर, खूप दिवस झालं ना, तू आलेलीच नाहीये असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र चॉकलेट तर तयार झालेले आहेत आणि अर्जुनने सायलीच्या आवडीचे हे छानसे चॉकलेट्स बनवलेले आहेत आणि सायलीला खुश करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. इकडे कल्पना सुद्धा पाहत राहते की अर्जुन खरंच मेहनती आहे, एवढी सगळी मेहनत घेत आहे. कधी किचनच्या आजूबाजूलाही न फिरणारा अर्जुन आज सगळ्यांसाठी एवढं सगळं करत आहे. घरातल्या सगळ्या गोष्टी तो करत आहे हे सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुनलाही आता छान वाटत असतं. फायनली ते चॉकलेट्स फ्रीजमध्ये ठेवले जातात. त्यानंतर इकडे आता प्रिया मात्र वाकून बघत असते आणि ती म्हणत असते की मान्य आहे, तू सायलीला कितीही खुश करण्याचा प्रयत्न कर पण तुझे सगळे प्लॅन मी फ्लॉप करणार आहे. तुमच्या दोघांच्या आयुष्यात मी आनंद येऊच देणार नाही असं प्रिया म्हणत असते. आणि मग म्हणजे तिने ते फ्रीजमधले जे चॉकलेट्स आहेत ते पळवून घेऊन जाणार असेल किंवा टाकून देणार असेल असा तिचा काहीतरी प्लॅन ठरलेला असेल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दरवाजा वाजतो. अर्जुन दरवाजा उघडण्यासाठी जातो पण जेव्हा तो दरवाजा उघडण्यासाठी गेलेला आहे तेव्हा तिथे कोणीच नसतं आणि मग तो माघारी येतो. त्याला मात्र आता वाईट वाटतं. तो आत आलेला असतो
आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसलेला असतो, कारण पाठीमागून नवरोबा अशी हाक ऐकायला येते. कारण आता सायलीने एक नवीन सुरू केलेलं आहे की अर्जुनला नवरोबा अशी हाक मारायची. मग नवरोबाशी हाक आल्यानंतर अर्जुन पुन्हा मागे वळतो, तर सायलीने एक सुंदर असं सरप्राईज दिलेलं असतं. सायली टेडी म्हणून आलेली असते आणि अर्जुन सायलीकडे पाहतो, तर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि अर्जुनला सायलीने येऊन मिठीसुद्धा मारलेली असते. आणि मग अर्जुन म्हणतो की सगळे पाहत आहेत. तेव्हा सायली म्हणते, मग तुम्ही पण मला असंच करता ना, उघडल्यासारखं सगळ्यांच्या समोर, मग मी काय वेगळं केलेलं आहे, असं म्हणत अर्जुनला सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो, आणि असं म्हणत दोघं नवरा बायको एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.